नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजपर्यंत आपण कढीपत्ता हा फक्त फोडणीसाठीच वापरत होतो आणि तोही त्यातून जेवताना आपण बाजूला काढून ठेवत होतो। पण त्याच कढीपत्त्यापासून आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी लहान मुलांना तर प्रचंड आवडतेच, पण आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवी तेव्हा खाऊ शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता इकडं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे पॅन गरम झाल्यानंतर आणि ही कढीपत्त्याची पानं आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत, कुरकुरीत करून घ्यायची आहेत। तर कढीपत्ता धुतल्यानंतर त्याला छान असा कोरडा करून घ्यायचा आहे, पाणी त्यातलं पूर्णपणे टिपून घ्यायचं आहे आणि गॅसवरती पॅनमध्ये कढीपत्त्याची पानं टाकून आपण ही पानं कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता एक 7 ते 8 मिनिटांमध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती कढीपत्त्याची पानं मी अशा पद्धतीनं सुकवून घेतलेले आहेत, कुरकुरीत करून घेतलेले आहेत। आता ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। त्याच्यासाठी मी इथं मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी मी यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा ओवा अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मैदाही वापरणार नाही आहोत आणि सोडाही वापरणार नाही आहोत, पण तरीही हा स्नॅक्स एकदम कुरकुरीत असा होणार आहे। आता इथं मी तेल छान असं गरम केलेलं आहे, 3 चमचे तेल घेतलेलं आहे। छान गरम करायचं आहे कडकडीत आणि या पिठामध्ये हे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे, यामुळे आपला स्नॅक्स क्रिस्पी बनतो। तर इथं घालून घेतलेलं आहे, गरम आहे त्यामुळे मी चमच्याने पिठामध्ये मिक्स करून घेते। आता थोडंसं थंड झालं की आपण हातानं तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित असं तेल पिठाला लागलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला स्नॅक्स कुरकुरीत बनतो आणि जास्त दिवस टिकतो पण। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी छान असं हे तेल पिठाला चोळून घेतलेलं आहे। त्याची मूठ बनवली तर अशा पद्धतीनं मूठ बनते। तर अशाच पद्धतीनं आपल्याला ते पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये आपण जी कढीपत्त्याची पानं कुरकुरीत करून घेतलेली आहेत ती हातानं अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायची आहेत किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फिरवून घेऊ शकता, पावडर बनवून घ्यायची आहे आणि ही पावडर आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे। तर जास्त मोठं नाही राहू द्यायचं कढीपत्त्याची पानं, एकदम फाईन पावडर नाही झाली तरी चालेल, पण जास्त मोठीही नाही राहू द्यायची। तर इथं मी ही पावडर पिठामध्ये घालून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी चटणी घातलेली आहे टेस्टसाठी, जास्तही तिखट नाही पण थोडीशी टेस्ट यावी म्हणून। आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। याची कणिक घट्टच मळायची आहे, जर सैलसर मळली तर हा पदार्थ कुरकुरीत होत नाही आणि तो सैल पडतो, त्यामुळं घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर इथं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक एकदम घट्टसर अशी मळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं ही कणिक मळलेली आहे, एकदम घट्टसर अशी मळलेली आहे। तर आता यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे हा लगेच बनवता नाही येणार, एक 10 मिनिटासाठी तरी आपल्याला रवा फुलण्यासाठी ठेवावा लागेल। तर यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही, त्यामुळे कुरकुरीत होण्यासाठी रवा वापरलेला आहे। तर आता रवा मुरण्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटं तरी याला रेस्ट ठेवावी लागेल। तर मी इथं झाकण ठेवते आणि 10 मिनिटासाठी याला भिजण्यासाठी ठेवते। 10 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूया, तर इथं छान अशी आपली कणिक भिजलेली आहे। आता याला परत 1-2 मिनिटं मळून घ्यायची आहे। तर इथं आपली कढीपत्त्याची शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। आता या पिठाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे। तर आता गोळा बनवून आपण चपाती लाटायची आहे, पण याची चपाती जास्त जाड लाटायची नाही। आपण ज्या रेग्युलर शंकरपाळी करतो त्या पद्धतीने याची चपाती बनवायची नाही। आपण ज्या रेग्युलर चपात्या करतो त्यापेक्षा किंचित थोडीशी जाडसर अशी ही चपाती बनवून घ्यायची आहे, जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान अशी पोळपाटभर चपाती लाटून घेऊया। तर ही कढीपत्त्याची शंकरपाळी खूप टेस्टी लागते, एकदा बनवायची आणि महिनाभर हवी तेव्हा तुम्ही मुलांच्या स्नॅक्समध्ये टिफिनला देऊ शकता किंवा लहानच काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातात, इतकी टेस्टी लागते। आणि कढीपत्ता हा खूप पौष्टिक आहे केसांसाठी, त्वचेसाठी, त्यामुळे आपण कढीपत्त्याचा आहारामध्ये अशा पद्धतीने वापर केला पाहिजे। यात आपण मैदा वापरलेला नाही, त्यामुळे हे स्नॅक्स हेल्दीच आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी चपाती लाटून घेतलेली आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही।
तर इथे आपण कट करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर इथे मी छोट्या छोट्या स्ट्रिप्समध्ये कट करून घेणार आहे। जास्त लांबही नाही आणि जास्त छोटाही नाही, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता। पण याची टेस्ट खूप मस्त लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर हा स्नॅक्स बनवायला जेवढा सोपा आहे, चवीला तेवढाच भन्नाट असा आहे। एकदा नक्की ट्राय करा। तर इथे मी कट करून घेतलेली ही चपाती अशा पद्धतीने बघू शकता। इथे अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। याच पद्धतीने मी सर्वच्या सर्व स्नॅक्स तयार करून घेणार आहे ही शंकरपाळी। तर ही आपण चपाती लाटताना जास्त जाड लाटायची नाही किंवा जास्त पातळही नाही। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही चपाती लाटून कट करून घ्यायची आहे। तर इथे मी अशाच पद्धतीने सर्वच्या सर्व चपाती लाटून याच्या शंकरपाळी कट करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण तळून घेणार आहोत। तर इकडे मी कढईमध्ये गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल छान असं गरम झालं की आपण यामध्ये या शंकरपाळी घालून घ्यायच्या आहेत। तर शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून ह्या शंकरपाळ्या छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। तर हे तळताना आपल्याला थोडासा पेशन्स लागणार आहे, कारण हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या खुसखुशीत आणि क्रिस्पी बनणार नाहीत आणि लॉंग टाईम राहणार नाहीत। तर आपल्याला गॅसची फ्लेम आता मीडियम टू लो करायची आहे आणि छान या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथं तळताना ही काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपला स्नॅक्स एकदम कुरकुरीत बनेल। तर याला मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्या सर्व बाजूने व्यवस्थित असे क्रिस्पी बनतील आणि छान अशा फ्राय होतील। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सारखं याला ढवळत राहायचं आहे, असं सोडून द्यायचं नाही। जर असं सोडलं तर एका साईडनी करपतील आणि दुसऱ्या साईडनी कच्च्या राहतील। तर याला मिक्स केल्यामुळे छान सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येईल आणि क्रिस्पी बनतील। तर इथे तुम्ही बघू शकता एक बॅच माझी फ्राय करून झालेली आहे, मस्त असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पीही झालेले आहेत। तर इथं या आपण काढून घेऊयात। तर इथे मी तुम्हाला आवाज ऐकवते किती मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत, म्हणजे छान फ्राय झालेले आहेत। तर इथं अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करायचे आहे। तर या कढीपत्त्याच्या शंकरपाळी अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तळताना फक्त आपल्याला थोडे पेशन्स आणि काळजी घेऊन तळायचे आहे। जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम टू लो करून आपल्याला या शंकरपाळी छान अशा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। आणि फ्राय करताना आपल्याला मध्ये मध्ये अशा पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून त्या सर्व बाजूनी एकसारख्या फ्राय होतील आणि क्रिस्पी बनतील। तर इथं मी अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी तळून घेतलेल्या आहेत। तर या शंकरपाळ्या बनवायला खूप सोप्या आहेत, झटपट बनतात, चवीला खूप अप्रतिम अशा लागतात। तुम्ही या एकदा बनवून टी टाईमच्या वेळेससुद्धा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। तर ही एकदम झटपट आणि हेल्दी रेसिपी आहे। आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले, अजिबात यामध्ये मैदा वापरलेला नाही। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या सर्वच्या सर्व शंकरपाळी तळून झालेले आहेत, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी। एकदा बनवून महिनाभर हवे तेव्हा तुम्ही खाऊ शकता। या तुम्ही टोमॅटोच्या सॉससोबत खाल्ल्या तरी खूप टेस्टी लागतात किंवा अशाच चहासोबत जरी खाल्ल्या तरी खूप मस्त लागतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।